हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। खूप दिवसांनी तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, कारण का खूप दिवस झाले मी शूट केला नाही काय असं लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ काही ना काहीतरी मी टाकत होती, पण लॉंग व्हिडिओ टाकायला मला टाईम पण नव्हता भेटत आणि काय माहिती काय झालेलं। सो आम्ही आता संध्याकाळचा टायमिंग होता, बाहेर निघालेलो, मंदिरमध्ये जायचं होतं, सॅटर्डे होता। सॅटर्डे होता, सो मंदिरमध्ये जायचं होतं। दीपक जातो रोज शनी मंदिरमध्ये, सो मी म्हटलं मी पण येते। आणि तिथे भरपूर सारे असे मंदिर, आणि उल्व्यामध्ये आलो ना की अशी कन्स्ट्रक्शनची कामं भरपूर ठिकाणी चाललेली असतात। आमच्या इथे तर विचारू नका, दिवस रात्र नुसतं ठकठक चालू असतं, आणि आता इथे पण चालू आहे। म्हणजे इतकं काम चालू आहे ना उल्व्यामध्ये की कुठे तुम्हाला शांतता अशी भेटणारच नाही। सो फायनली मंदिरमध्ये पोहोचलो। चला दुसरा मंदिर हे बंद आहे। हां बंद आहे। चल बंद आहे ना। आणि हे मंदिर आहे ना पिल्लूचं चांगलं ओळखीचं आहे, कारण का दर सॅटर्डेला ती येते दीपकसोबत, सो तिला सगळं काही माहिती आहे। मी भरपूर दिवसांनी आली आहे आणि आज काही काम पण नव्हतं आणि सकाळी आवरून झालेलं, सो म्हटलं चला मी पण येते। आणि तो ऑलमोस्ट दुपारी आज जाणार होता, सो म्हटलं चला आपण जाऊया आणि तिथून मग बघूया कुठेतरी फिरूया, कारण का मी पण कंटाळलेली। सो मंदिरमध्ये वगैरे आलो आणि बघा सगळ्या देवांचे असे प्रॉपर नमस्कार करते। मूड असला की नीट करते, मूड नसला की हात जोडते आणि लगेच निघून जाते। आता दीपक डेली तिच्यासोबत येतो, सो दीपकचा तिने हात पकडून ती पुढे जात होती। तिला माहिती आहे कुठे जायचं आहे कुठे नाही। शनिदेवाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, असे भरपूर सारे म्हणजे आहेत। नंतर मग तिथून आम्ही आहे ना असं आमचा प्लॅन नव्हता की कुठे जायचं, असं ठरलेलं की रामबागेमध्ये जायचं, पण नंतर पाऊस, दीपक बोलला तिथे खूप झाडं वगैरे असतील म्हणून नको जाऊया। मग इकडे आहे ना आम्ही जे किड्स प्ले झोन असतो ना तिथे आलो। ह्या ठिकाणी आहे ना पिल्लूला मी 2दा-3दा आणलेली, पण ती ना इथे थोडीशी घाबरत होती। का माहिती का, कारण का ते रंगीत बॉल्स असतात ना त्यांना ती घाबरायची। सो आज म्हटलं चल बघूया जाऊया तिथे, गेली तर ठीक आहे, नाहीतर मग रिटर्न येऊया, कारण का दर टाईमला तसंच व्हायचं। आणि ती जी ओनर आहे ना ती पण आता चांगलीच आम्हाला ओळखते, कारण का दर टाईमला आम्ही जातो पण पिल्लू तिथे काही खेळत नाही, मग रिटर्न येतो। सो ॲज युजल तसंच झालं, पण आता असं झालं की पिल्लू आहे ना चांगली खेळत होती। तुम्ही बघते तिथे एक असा मुलगा पण आलेला, सो तो आणि ती दोघंजणं खेळत होते इथे, जम्पिंग जॅकमध्ये ते खेळत होते। आणि तो मुलगा तिच्याहून मोठा होता, सो झालं असं की तो त्याच्या लेवलने खेळत होता, ती तिच्या लेवलने करत होता। तिला एवढं बॅलन्स करायला त्याच्यात जमत नव्हतं, तरी पण ती एन्जॉय करत होती। असे छोटे मोठे तिथे गेम्स होते, मस्त खेळली तिथे। आणि ही तिची ना फर्स्ट टाईम होती गेम झोनमध्ये। आणि आम्ही जिथे राहतो ना उल्व्यामध्ये, तिथे ना फक्त 3च असे गेम झोनमध्ये आहेत, आणि ज्या 2 आहेत ना तिथे खूप मोठ्या अशा स्लाईड्स आहेत। तर तिथे ना पिल्लू नाही, म्हणजे ती जाईल तिथे पण जाम हट्टीपणा करेल, कारण का तिची सवय आहे ना कशी आहे ना, ती मुलांना बघून आहे ना, म्हणजे जिथून स्टेअर्स असतात ना तिथून नाही जाती, जिथून अपोजिट आहे ना तिथूनच, म्हणजे तिथून स्लाईड होतात ना तिथून तिला जायचं असतं। आणि ते ना थोडंसं हाय आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं तिथे नको, आपण इथेच ट्राय करूया, आपण इथे ती खेळून जाईल। आणि इथे असे छोटे मिनी असे कॉर्नर्स आहेत, एका ठिकाणी असे सँड ठेवले, एका ठिकाणी असे छोटे तुम्हाला गेम दिसत असतील तसे ठेवले आहेत। जम्पिंग जॅक आहे, स्विंग आहे, परत कार आहे, असं भरपूर सारं काय आणि ती खूप एन्जॉय करत होती। तुम्ही पुढे बघालच किती मज्जा करत होती ती, आणि हे बघून ना मला खूप मज्जा वाटली। आणि इतकी मज्जा केली ना तिने ना, खूप म्हणजे खूप, लिटरली आम्ही 1 तासाचे तिथे काहीतरी 200 होते तर ती लिटरली आहे ना यायलाच मागत नव्हती घरी, तिला तिथेच खेळायचं होतं। असं ती खेळते, म्हणजे स्लायडिंगवरून आहे ना सरळ नाही जात, उलटं तिला जायचं असतं। सो असं काहीतरीचं तिचं खेळणं चालू होतं। 1 तास आम्ही तिथे तिच्यासोबत जरा स्पेंड केला।
200 ऑफर आहे आज काहीतरी. हे बघ दिस इज घे ब्लू याच्यात टाक. हां दिस इज बाबांना टाक. जास्त नको. येलो बॉल. समय इकडून ये. समय ना पडशील. उभी घेऊ ना. दादा बघ कुठे गेला. जा 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 जा. काकी टाइम नोट करून घ्या. 4:56 ला आलोय. 4:50. हा 4:50 करा. ठीक आहे. उतरव तिला. 8169 57. तर तिथे आम्ही तिथे आम्ही जाणार पण नव्हतो. सो वॉटर बॉटल वगैरे काही घेतली नव्हती आणि तिला लागलेली तहान. सो दीपकला म्हटलं पाणी आणि मग नंतर तो बोला की जाताना आपण ज्यूस पिऊया. सो मग तिला ज्यूस दिला. तिला ऑरेंज आणि मोसंबीचा ज्यूस खूप आवडतो. सो तो घेतला आणि तिथून ते बाहेर येत नव्हती ना म्हणून दीपकने जाऊन किंडर जॉय आणलेलं. ते दाखवून ती आलेली. सो ते किंडर जॉय येता तिला ते भेटलेलं कारण का ती घरी येत नव्हती. आणि घरी आहे ना सगळं असाच पसारा टाकून गेलेलो आम्ही कारण का बोलतात ना म्हणजे आमचा प्लॅनच नव्हता तिथे जायचा. अचानक भयानक बोलतो ना तसं केलेलो आम्ही. सो मग तिथून आल्यानंतर हा सगळा पसारा उचलला. फक्त मंदिरमध्ये जायचं होतं आम्हाला आणि छोटं मोठं सामान घ्यायचं होतं बस, बाकी काही नाही. सो त्याच्यासाठी म्हटलं
असंच राहून दे, आलं की पटकन पिल्लू पसारा करून टाकतेस, त्याच्यामुळे मग आलं की आवरून घेईल कचरा काढायच्या टायमिंगला. सो अशा उद्देशाने मी तसंच सगळं ठेवून दिलं. आणि मग घरी यायला आम्ही 4:30ला काहीतरी बाहेर पडलो आणि घरी यायला 6:30 वाजून गेले. मग पटकन आली, पहिलं आवरलं आणि दिवा लावायचा टायमिंग झालेला, म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजता दिवा लावतोच आपण. सो ते आवरून वगैरे घेतलं, कचरा काढला आणि पटकन जेवण करायला लागले, कारण का दीपकचा उपवास होता. सो पनीरची भाजी केलेली आणि चपाती भात, बस एवढं. आणि पिल्लूला पण ॲज युजल आम्ही जेव्हा पनीर खातो तेव्हा तिला पण तेच आवडतं, पनीर तिला भयंकर आवडतं. सो ते केलेलं आणि दीपक आणि पिल्लू खेळत होते आणि किचन मला आता आवरायचं होतं. सो त्यांचा खेळ चालू होता. पिल्लूचं पण जेवण झालेलं, आमचं पण जेवण झालेलं. सो बाकी काही शूट करत बसली नाही मी, कारण का रेसिपीज वगैरे नॉर्मल मी तुमच्याजवळ आधी पण शेअर केलं. सो पटपट आवरून घेतलं, कारण का खूपच उशीर झालेलं. सगळं आवरेपर्यंत मला दिवा लावेपर्यंत 7:30 होऊनच गेले. 7:30 झाल्यानंतर मग थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या नेबरसोबत वगैरे आणि मग त्याच्यातच थोडा टाईम गेला. आणि मग नंतर पटपट जेवणाला लागली, जेवण वगैरे केलं, जेवलं वगैरे. आणि नंतर मग पिल्लू आहे ते खेळायला लागली. मस्तपैकी कार्सनी खेळत होती बाहेर. लॉबी मोठी असल्या कारणाने ना ती मस्तपैकी धावते, खेळते. म्हणजे पाऊस तरी खाली पडला ना तरी तिला असं गरज नाही पडत की खाली जाऊन खेळायचं. इथं मस्तपैकी ती खेळते, फक्त क्लीन हवे. कधी कधी आहे ना लॉबी एकदम क्लीन नसतेच, खूप खराब असते. सो ती दोघं खेळत होती. आता मी पटकन आहे ते माझं किचन वगैरे आवरून घेईल. आणि नंतर असं काय मला मी शूट केलं नाही, कारण का पिल्लू पण खूप दमलेली आज. 1 तास एवढं खेळली ना ती, खूप खेळली, पडली, लागलं, भरपूर रडारड झाली, त्या दोघांची भांडणं पण झाली तिथे. सो एवढं सगळं झालेलं. आणि आता ती नंतर मग मला काय शूट करायला जमलं ना. नंतर मी जेवायला बसली, भांडी वगैरे तशीच ठेवून दिली. नंतर मी पटकन जेवून घेतलं. ती दोघं खेळत होती म्हणून तोपर्यंत मी जेवून घेतली. दोघांचं झालं ना की मी निवांत जेवते. पिल्लूला जेव्हा मी जेवायला देते ना तेव्हाच मी दीपकला जेवायला देते, म्हणजे कसं तिचं पण जेवण झालं की मग तो तिला एंगेज करेल, कारण का ते डायजेस्ट व्हायला हवे. मग ती बसून राहिली, मग लगेच झोपलं ना की मग तिला ना ते डायजेस्ट होत नाही. मग रात्री आहे ना तिला लगेच वॉमिट होऊन जाते. सो त्याच्यामुळे तिला पहिलं दीपकला आणि तिला दोघांना देते. मग दीपक तोपर्यंत तिला खेळतो, तिचं वॉक पण होतं, खेळणं पण होतं, त्याच्यामुळे ते डायजेस्ट होऊन जातं. सो तेवढा तिला टाईम भेटतो. आणि मग ती तिच्या कॅटला घेऊन हे करत होती आणि ती काहीतरी सांगत होती कॅटला. मला आता एक्झॅक्टली तेव्हा आठवत नाही आहे, ती काहीतरी बोलत होती. सो असं तिचं चालू होतं. मग मी जेवण वगैरे घेतलं, किचन वगैरे आवरलं. आणि नंतर मग मला काही एवढं शूट करायला जमलं नाही. सो मी डिरेक्टली मग नेक्स्ट डे शूट केलेलं. आणि हे बघा, पिल्लूचं आणि दीपकचे ना असे गेम चालू असतात. आम्ही ह्याला कांदे बटाटे बोलतो, म्हणजे मी कोकणातली आहे, सो आम्ही कांदे बटाटे बोलतो, म्हणजे मी कांदे बटाटे बोलते. आणि दीपक आहे ना जळगाव साईडचा आहे, म्हणजे खानदेशी आहे. सो त्यांच्याकडे साखरेचं पोतं बोलतात. सो ते हा गेम खेळत होता. मी कांदे बटाटे बोलतो, तो साखरेचं पोतं बोलतो. म्हणजे कधी कधी आहे ना आमचं असंच होतं, तो एक तिला सांगतो आणि मी एक सांगते. सो असं होऊनच जातं आमचं. मग मी त्याला सांगते असं नाही असं, मग तो माझ्या पद्धतीने बोलतो. आणि त्याचा हा खेळ चालू होता. सो खेळत होते दोघं आणि मी माझी भांडी वगैरे घासत होती. सो आता आपण नेक्स्ट डे भेटू. नेक्स्ट डे आम्ही काय काय केलं ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच, कारण का पिल्लू खूप दमली आणि मग झोपली. इथे ती पडली बघा. आणि आता इथं मी नेक्स्ट डे मॉर्निंगला व्हिडिओ शूट केला. मॉर्निंगला आमचं ठरलेलंच असतं, सकाळी मी जिरा वॉटर जे पाणी असतं पावडर केलेलं ते पाणी पिते. म्हणजे ऑलमोस्ट आता 1 महिना झाला कंटिन्यू मी घेतलं. थोडे दिवस आपण विसरून जातो, पण मी किचनच्या बाजूलाच ठेवून देते. आता ती मला हॅबिटच झाली. आणि सॅटर्डे संडे कसं होतं, दीपक म्हणजे त्याला उठल्या उठल्या चहा लागते. मग मी काय करते, जेव्हा मी जिरा वॉटर पिते ना तेव्हा त्याला ब्लॅक कॉफी देते. फक्त सॅटर्डे संडेज तो पितो ब्लॅक कॉफी. मधल्या वेळेला म्हणजे मधल्या वीकमध्ये ना त्याला नाही जमत, कारण का ऑफिस जायचा टायमिंग असतो, त्याच्यामध्ये मग त्याला ते द्या, नंतर मग अर्ध्या तासाने चहा दे, ते नाही होत, कारण का पिल्लूला बघणं, मी जेवण करते, त्या गोष्टीमध्ये ते मॅनेज नाही होत. सो मग त्याला सॅटर्डे संडे मी ब्लॅक कॉफी देते. आणि ते नाश्त्यासाठी यांना मी मॅगी केलेली. दीपकला भूक लागलेली, सो मी म्हटलं, तो बोलत होता पोहे कर. सो मी म्हटलं आता पोहे केले मग जेवणार कधी, आणि त्याचं म्हणणं होतं की जेवणालाच पोहे कर, नंतर जेवण करू नको. पण मी वाल भिजत घातलेले, त्याच्यामुळे मी म्हटलं मी तुला मॅगी करून देते. आणि पिल्लूचं बघा, म्हणजे लहान मुलं इतकी हे असतात ना, शपथ सांगते. मी मॅगी केली, 1-2दा मी नोटीस केलेलं, मी मॅगी केली आणि ही आहे ना मॅगीच्या वासाबरोबर यायची. सो मी आता आहे ना उलटं करायला लागली. जेव्हा मी मॅगी करते ना तेव्हा पहिले नूडल्स आहेत ते बॉईल करून घेते प्रॉपर, आणि मग नंतर नूडल प्रॉपर बॉईल झाले ना की त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकते. जसा मी मॅगी मसाला टाकला आणि त्याचा जो अरोमा आला ना घरी,
त्याच ती म्हणजे तो अरोमा तिच्या नाकामध्ये गेला, त्याच मोमेंटला ती क्विक उठली आणि माझ्याकडे बघायला आली की काय केलं आणि काय नाही ते बघा. ती लगेच आली. मी दीपकला म्हटलं तर ती आल्या ना शूट कर, पण त्याचं असं झालं ना की त्यांनी आहे ना कॅमेरा ऑनच नाही केला, मग ते काही शूट झालंच नाही. ती आहे ना जेव्हा मी मॅगी करते ना तेव्हा ती मला सांगते उचलून घे, बघते काय आहे, मॅगी केली आहे का, मॅगी केली असेल ना प्रॉपर बाऊल काढून देते तिचा माझा आणि फोक काढून देते, अशा सगळ्या गोष्टी ती काढून देते प्रॉपर. म्हणजे एवढं तिला कळतं मॅगीच्या बाबतीत. आणि ती खाते पण तिला एकदमच कमी, म्हणजे तुम्ही नाके बराबरच बोलू शकता, अगदी थोडंसंच देतो, कारण का आता आम्ही खातो मग तिला नाहीच बोलू शकत नाही, एकदम थोडं देतो नाके बराबरच. आणि क्वचित खातो आम्ही मॅगी. सो इथे मग आम्ही तिघं मॅगी खातो. तो मला तर नकोच हवी होती कारण का मला भूक पण नव्हती एवढी. सो मी म्हटलं मला नको आहे, पण दीपक बोला एवढी काय मी खाणार नाही. मग त्यातली थोडीशी खाल्ली आणि मग लगेच जेवणाला लागली आणि ती दोघं खातच होती. सो इथे आहे ना मी वालाची भाजी करत होती. तुम्हाला तर बोलली की वाल भिजत म्हणजे ऑलमोस्ट 2-3 दिवस झालेले, नाही तर आहे ना मग ते पाण्यात भिजत ठेवलेले मी, पण ते तो भरपूर दिवस झाले ना की मग ते काळे पडून जातात. सो म्हटलं आजच आहे ती करून घेते. नंतर मग ती मला वालाची भाजी आवडते, पिल्लूला पण वालाची भाजी आवडते, पण दीपकला वालाची भाजी जरा पण नाही आवडत. मग मुद्दा म्हणून केली कारण का मला पण कधी कधी अशी वालाची भाजी खाऊशी वाटते. त्याला काय माहिती का, जेव्हा तो कॉलेजला होता ना, म्हणजे आमच्याकडे कोकणातच होता तो कॉलेजला, सो तेव्हा त्याला आहे ना तिथे मेसमध्ये आहे ना वालाची भाजी जरा पण आवडायची नाही. म्हणजे तिथे मेसमध्ये ना मोस्टली करून वालाची भाजीच असायची. सो ती खाऊन ना तो वैतागलेला. सो त्याला ती नकोच हवी होती. सो मी इथे पटकन आमची भाजी घालून गेली. त्याच्यामध्ये मस्तपैकी बटाटा, तुम्ही शेंग वगैरे पण टाकून करू शकता, पण माझ्याकडे नव्हते. पिल्लूला पण वालाची भाजी, तुम्हाला सांगते पिल्लूला वालाची भाजी, कुर्दाची आमटी, बटाट्याची म्हणजे ग्रेव्हीवाली भाजी, प्लस काळ्या वाटाण्याची उसळ, चण्याची उसळ, ह्या गोष्टी आहेत ना तिला खूप आवडतात. म्हणजे भातासोबत वगैरे खायला ना ती आवडीने खाते. ह्या सगळ्या 4-5 गोष्टी आहेत, भाज्या आहेत, ती एकदम आवडीने खाते. अगदी ताट तिचं क्लीन होतं. भाजी वगैरे घातली. जेवण माझं ऑलमोस्ट झालेलं आता, फक्त माझी आंघोळ करायची बाकी होती. मी म्हटलं आता हिला पहिलं झोपवेल आणि मग मी माझ्या इथे आंघोळ वगैरे करून घेईल, कारण का मग नंतर मग ती किरकिर करायला लागते जर मी तिच्या डोळ्यासमोर दिसली नाही तर. आणि इथे ही आहे ना पाटी आम्ही आहे ना ऑलमोस्ट आत्ताच घेतलेली, जेव्हा मी व्लॉगमध्ये करायची ना तेव्हा घेतलेली ही. आणि इतका तिचा यूज चांगला होता ना, म्हणजे पिल्लू मस्तपैकी त्याच्यावरती ड्रॉ वगैरे करते, खेळते वगैरे. आता तिला येतं बऱ्यापैकी स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्क्वेअर काढते, सर्कल काढते. या गोष्टी तिला नॉर्मली आम्ही घरीच शिकवल्या. सो ती करते आणि काही ना काहीतरी ड्रॉ करते. तिला कुठल्याही प्रकारचं चित्र वगैरे दाखवलं ती आता सांगूनच देतात. म्हणजे ऑलमोस्ट 2 इयर नंतर मुलं सगळ्याच गोष्टी सांगून देतात. सगळं काही जे ऑब्जेक्ट असतं ते सगळं सांगून घेतात. नंतर तिचं खेळून झालं, नंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि पूजा करायला घेतली. मी जेव्हा पूजा करते ना तेव्हा पिल्लू बघा, आमच्याकडे अशीच एक गणपतीची छोटी मूर्ती आहे, त्याला असा हार घातला आहे तिने, मस्तपैकी त्याच्यावरती मुकुट घातला आणि हळदी कुंकू वगैरे लावते, नमस्कार करते. हे तिचं नेहमीचंच आहे आणि ती इतक्या मस्त प्रकारे करते ना, म्हणजे जे मी करते ना ते बघून ती प्रॉपर करते. म्हणजे लहान मुलं कशी असतात ना की बघून करतात. आणि पिल्लूला काय माहिती देवामध्ये असं खूपच हे आहे. म्हणजे जरी मी आज श्रावणी सोमवार आहे, आता मी आज म्हणजे आज पूजा केली ना तेव्हा पण ती हात जोडून बसलेली. मी टी व्हीला असं काही मंत्र वगैरे लावते. म्हणजे आता मला तर प्रॉपर असं सगळं येत नाही, आपण पूजा करताना एवढा पण असं बोलत नाही. त्याच्यामुळे मग मी काय करते, आता समजा मी पूजा वगैरे करते ना, मग मी देवाचं वगैरे श्लोक किंवा काय असेल ना ते लावते, जेणेकरून तिच्या कानावर पण पडेल ते, त्यामुळे मी ते लावते आणि मग त्याच्यामध्ये ती एंगेज होऊन जाते. आता बघा तिने दीपकला पण टिक्की वगैरे लावली. म्हणजे ह्या गोष्टी आहे ना मी जे करते ना ते ती करूनच घेते आणि तिला ती मजा पण वाटते. मंदिरमध्ये पण वगैरे जाते ना, त्याच्यामुळे तिला ह्या गोष्टी माहीत आहेत. आणि मध्ये तर आहे ना तिने माझ्याकडे व्हिडिओ असेल ना तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं कधीतरी ॲड करेल. आमच्या सोफाला ना असा एक लोगो आहे, तर तिला आहे ना ती देवच वाटते, काय माहिती का. तर ती आहे ना तिची पूजा वगैरे असं भरपूर काय काय करते. मी कधीतरी तुमच्याजवळ ना ते व्हिडिओ अशी शेअर करेल, माझ्याकडे नाही माझ्या बहिणीकडे, तर तिच्याकडनं मी व्हिडिओ घेईल ती आणि ती तुमच्याजवळ शेअर करेल. तर तुम्ही इतके हसाल ना, म्हणजे ती काय बोलते तिला काय माहिती. म्हणजे ती आहे ना त्या सोफ्याचा जो लोगो आहे ना त्याच्यावरती ना अशी एक बाईचं चित्र आहे, तर त्याला आहे ना ती म्हणजे देवच समजते, देवीच समजते. सो मंदिरमध्ये जाते ना तो असतात ना, सो तेच मला वाटतं ते त्याच्यामुळे ती ते समजत असेल देवी. सो असा होता आजचा व्हिडिओ.